नमस्कार मित्रांनो, मी किरण मागोस, तुमचा लाडका वाघ्या किरण. सो आत्ता आलो आहे GSBच्या गणपतीला. GSBच्या गणपतीचं दर्शन करायला. मी मागे सोनू आहे आणि पुढे नवीन मित्र बनला आपला गणपतीमध्ये. म्हणजे दरवर्षी गणपतीमध्ये कोण ना कोण नवीन मित्र बनतात. सो तसंच नवीन मित्र बनला सागर आणि त्याच्याबरोबर अजून एक त्याचा मित्र आहे पियुष म्हणून. सो आता GSBच्या गणपतीला आलो आहे. आज दुसरा दिवस आहे. सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. लेट आहे आय नो, सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आता आलं तुम्हाला GSBच्या गणपतीचं पण दर्शन करवतो. पहिलं दर्शन आपलं स्टार्ट तिथूनच करतं. सो थँक्स बाय द वे आगमनाच्या व्हिडिओसाठी तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल. पुढे फोटो पुढे काढायचा. चला चला पुढे, चला पुढे. मालिक थांबू नका. चला पुढे, चला पुढे, चला पुढे. मालिक थांबू नका. चला पुढे. चला पुढे. मालिक थांबू नका. चला पुढे. GSBचा गणपती आहे. 475 करोड CR फक्त गोल्ड GSBच्या इथे आम्हाला हे प्रसाद दिलाय. दर्शन झाल्यानंतर बघू शकता JSW 71 इयर्स. आता सेकंड गणपती बघायला आला तो म्हणजे आराध्य प्रगती सेवा म्हटलं. तो बाय द वे हा सागर आहे, हा पियुष आहे. तो आपल्या सागरचा पण चॅनल आहे. सागर चॅनलचं नाव काय बोलला? एक भक्त मुंबईचे बाप्पा. हां, सो इंस्टाग्राम आणि यूट्यूब दोन्हीवरती आहेत. तुम्हाला खूप सारे गणपतीचे फोटोज व्हिडिओज बघायला भेटेल. नक्की चॅनल सबस्क्राईब करा. छान छान व्हिडिओ काढलेला त्यांनी पण. आता जाऊया आपण प्रगतीचा गणपती बघायला. छान अशी मूर्ती बनवली आहे विथ थीम. ऋषी मुनीची थीम आहे. सो फायनली आता आपण तिसरा गणपती कवर करायला आलो आहे. आता आहे आपण अँटॉफिलचा लाडका. आज पूर्ण आम्हाला सागर फिरवणार आहे कुठे कुठे काय जायचं आहे. परंतु मला अँटॉफिलचा लाडका दाखवतो. खूप छान अशी मूर्ती आहे. आता आपण आलो वडाळ्याचा मोर्या बघायला. ही मूर्ती आपण इकडे पण बघितली होती, आगमनाच्या व्हिडिओमध्ये पण आहे. सो ती बघायला आलो आता आम्ही. अँटॉफिलवरून आता वडाळ्याला आलो, जवळपासच आहे. सो असं काही मूर्ती आहे. सो आता आपण आलो आहे मुंबईचा इच्छापूर्ती बघायला अँटॉफिलला. आता आज जाऊन बघूया. आज जाऊन बघूया. वा, खूप छान अशी मूर्ती आहे. मधून दाखवतो. छान अशी मूर्ती आहे. मस्त गरम बंद. सो आता आपण आलो आहे अँटॉफिलच्या राजाला. काही आहे असं अँटॉफिलचा राजा. आगमन ही व्हिडिओ पण बघितली होती गणपतीची. खूप अशी छान अशी मूर्ती आहे जी तिरंगा याला डेडिकेट केली आहे. छान अशी मूर्ती. मस्त मूर्ती. आता आलो आम्ही अँटॉफिलचा चिंतामणी बघायला. चिंतामणी
आपला एंटोफिलचा. काल आपण एंटोफिलचा सम्राट बघायला. आता आपण आलो आहे विजयनगरचा राजा बघायला. विजयनगरचा राजा एंटोफिल. खूप छान अशी मोठी मूर्ती आहे ही पण बघा. खूप मस्त मूर्ती आहे. छोटूशा गल्लीमध्ये हे ट्रक बिगमुळे इथे ट्रॅफिक झालं इथे. एकच गाडी पास होऊ शकते आता. असं काही आहे विजयनगरचा राजा. खूप मस्त मूर्ती. आता आला आम्ही बघायला विजयनगरचा सम्राट. खूप छान अशी मूर्ती आहे सम्राट जय मल्हारची. पूर्ण बसत नाही कॅमेरामध्ये, आडव्या कॅमेरामध्ये हा बसते तशी काही मूर्ती आहे. बाजूलाच आहे. आता आला आपण एंटोफिलचा महाराजा बघायला. आज जाऊन गणपती बघूया. छान अशी मूर्ती आहे. आता आपण आला एंटोफिलचा राजा बघायला. आराध्य माझं एंटोफिलचा राजा. छान अशी मूर्ती आहे ही पण मस्त. आता आपण आलो एंटोफिलचा महागणपती बघायला. बसलेली मस्त मूर्ती आहे. डेकोरेशन पण छान केलं इथे. आता आपण आलो एंटोफिल चर्चच्या राजाला. काही मूर्ती आहे. छानशी मूर्ती आहे. मस्त आहे बस. मुंबईचा विघ्नहर्ता. छान अशी मूर्ती आहे. मस्त. तर आपण आलो एंटोफिलचा श्री बघायला. छान अशी मूर्ती आहे. छोटीशी पण मस्त आहे. एंटोफिलचा श्री. तर आता आपण आलो मुंबईचा गणराज बघायला. डमरूवरती मूर्ती आहे. छान अशी मोठी. मस्त मूर्ती आहे. आता आपण आलं किंग ऑफ कोलिवाडा. छान अशी मूर्ती आहे. मस्त अंगाराच्या रूपामध्ये नंदीवर बसली आहे. कोलिवाड्याचा महाराजा. छान अशी मूर्ती आहे. थोडा आज आता पाऊस येत आहे. मस्त आहे. सो आता आम्ही आलो आहे सायनचा सुखकर्ता बघायला. खूप अशी भव्य मूर्ती आहे.
तो हा आहे सायन्सचा सम्राट. छान अशी मूर्ती आहे मुरुवरती. चालता आलं आपण लेबर कॅम्पचा पहिला गणपती म्हणजेच बॅड बॉईज म्हणून आहे. बॅड बॉईजचा गणपती. मस्त असं डेकोरेशन केलं आहे. छान वाटतं मग. आता आला आपण लेबर कॅम्पचा गणराज बघायला. खूप ह्यूज मूर्ती आहे. ह्यूज खूप मोठी मूर्ती आहे. छान अशी मूर्ती आहे. स्वतः पण आलं लेबर कॅम्पचा महाराजा बघायला. छान अशी मूर्ती. स्वतः आला पण लेबर कॅम्पचा सुख करता बघायला. छानशी अशी मूर्ती आहे. साईड कॅमेरामध्ये बसतच नाही आहे. एवढी मोठी मूर्ती आहे. मस्त अशी मूर्ती. आता आपण आलं माटुंगाचा मोर्या. माटुंगाचा मोर्या बघायला. छान अशी मूर्ती आहे. खूप मोठी छान. तो लेके तो खड़ा रहे साथ में देखते हैं ना, फिर भूल जाएगी फिर वो सफेद बराबर फोन करके इधर आ बोलना गई हो मुंबईचा संघ. मुंबईचा सॉरी लेबर कॅम्पचा लाडका. वा भारी. खूप छान अशी मूर्ती आहे. मुंबईचा शाहू. छान अशी मूर्ती आहे. पण ह्यूज आहे. ह्यूज काय हाईट आहे. हीच त्या दिवशी बघितलं होतं ना आपण. हो आपण थांबलो ना, वेट करत होतो याच्यासाठी. तिकडून चिंतामणीच्या हा बघितल्यानंतर रंगाळी बदकचा. आता आला आपण मुंबईचा लंबोदर बघायला. छान अशी ही पण मूर्ती आहे लंबोदरची. मस्त मूर्ती आहे. सगळं मिस केलं मी. आगमनच्या टायमाला बघायला नाही भेटले आम्हाला. साईड कॅमेऱ्यामध्ये बसतच नाही. सध्या आता आम्ही आहे माहीमला. आता ह्या गणपती म्हणजे काय मंडळाचं नाव किंवा काय याचं काहीच नाही आहे. कुठे काय लिहिलेलं नाही आहे. विचारलं एका दोघांना, ते पण त्यांना पण माहिती नाही. तर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा, म्हणजे आम्हाला पण आयडिया भेटेल कोणता नक्की गणपती आहे. माहीममध्ये आहे गेस. हा माहीममध्ये आता आम्ही. माहीमचा कोणता आहे माहिती नाही, तर कमेंट करून सांगा मला पटापट. चला मुंबईचा एकटा राजा
बघूया आता आतमध्ये जाऊन. छान अशी ही पण मूर्ती आहे, मस्त वाटतंय. लाइटिंग मध्ये तर अजून छान वाटतात मूर्ती. गजाच किती मोठी आहे. चालू आपण मुंबईचा वक्रतुंड बघायला. जेवढे पण बघितले तेवढे लाईनीतच आहे, जवळपासच आहे. जेवढे पण आम्ही बघतोय सगळे लाईनीत जवळजवळ. मस्त अशी फिनिशिंग बरी सुंदर दिसतो. हा आहे 60 फूट रोडचा महाराजा गणपती. बघा आता आपण आतमध्ये. छान मूर्ती आहे ना. आता आपण आलं मुंबईचं एकदंत. सध्या लाईटचा इश्यू आहे, लाईट गेली आहे. लाईटीचं काहीतरी झालं आहे त्याच्यामुळे लाईट नाही. तरी पण एवढी बाहेरून थोडीशी लाईट असते त्याच्यामध्येच बघून घेऊया. नाही आहे, खूप छान अशी मूर्ती आहे. पण आगमनाच्या टायमाला समोरूनच गेले ते म्हणून. आता आपण आलोय धारावीचा गणाधीश बघायला. एकदंत गणपती एकदंताच्याच बाजूला आहे धारावीचा. छान अशी लाईट पडल्यामुळे अजून ती मूर्ती छान दिसते. कलर याच्यामध्ये थोडी मस्त आहे. आलो आपण धारावीचा धूम्रवर्ण बघायला. छान अशी मूर्ती आहे धारावीची. पण हे माहिती नव्हतं मला, इकडे पण एवढ्या मोठ्या मूर्ती किंवा छान छान मूर्ती आहेत. ते सगळं सागरमुळे माहिती पडतात. त्यांनी सांगितलं आणि दाखवलं. मस्त. तरी अजून काम बाकी आहे. काम चाललं. धारावीची स्पोर्ट्स क्लब म्हणून एक मंडळ आहे, त्यांची ही मूर्ती आहे. छान अशी मूर्ती आहे, मस्त मूर्ती बसलेली. आणि मला हे अजून समजलं नाही, मी खूप साऱ्या गणपतींच्या पशी बघितलं तर छोट्या छोट्या खूप साऱ्या मूर्ती ठेवल्या. सो कोणी सांगेल का मला ते का ठेवलं, ते मागे रिझन काय आहे मला माहिती नाही, म्हणून विचारतं. असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. खूप साऱ्या मूर्ती मी असं बघितलं, एक मूर्ती असते छोटी पूजा करण्यासाठी, नाही तर खूप साऱ्या. आता आलं आपण धारावीचा गणराज बघायला. मस्त शंकर भगवान आणि गणपती बाप्पा. छान अशी मूर्ती. तो आता आला आपण बघायला धारावीचा वीरन म्हणून गणपती आहे. खूप छान अशी मूर्ती आहे. याच्या लाईनीमध्ये आहेत या मूर्त्या. छान आहे. धारावीचा मानाचा राजा, मस्त अशी मूर्ती आहे. पण मागून अजून छान दिसते, पण आता जवळून गेलं मागे गाड्या आहेत. छान अशी आता आपण धारावीचा वर्ध विनायक गणपती बघायला. मस्त मूर्ती वर्ध विनायक. छान आहे. खूप छोट्याशा गल्लीमध्ये. हां दर गल्लीमध्ये इथे पण भारी आहेत गणपती. छान. तर आपण धारावीमध्येच आहे हरावीचा राजा. काय नाव आहे ते प्रोनाऊन्स करायला थोडा प्रॉब्लेम होता. खूप छान असा राजा आहे. हे बघा, ही व्हाईट लाईट असेल किंवा येलो लाईट असेल तर मूर्तीचा व्हिडिओ आणि फोटोमध्ये चांगली आहे मूर्ती.
छान अशी मूर्ती. जस्ट आपण आलो धारावीचा सुख करता बघायला. खूप छान अशी मूर्ती आहे. मस्त छान वाटतं मूर्ती. आता आपण आलोय धारावीचा गजवक्र. खूप छान अशी मूर्ती आहे. हे बघा धारावीचा गजवक्र. मस्त मूर्ती आहे. पण माशावर आहे. तर आपण आलो धारावीमध्येच मुंबईचा महागणपती बघायला. छान अशी मूर्ती आहे. मस्त आहे महागणपतीची. मस्त. आता आलो आपण धारावीच्या गणपती बघायला बालवीर. सो हा धारावीचा बालवीर आहे गणपती. आवाज येईल की नाही माहिती नाही, कारण का मागे गाणं चालू आहे. होप सो आवाज येईल तुम्हाला. छान अशी मूर्ती आहे. क्लिक करायला लागत. सगळ्यात बेस्ट पार्ट सांगू का तुम्हाला, ही मूर्ती आहे छान बनवली आहे. छोटीशी मूर्ती काळाचं पण नाव आहे रोहन काळे म्हणून आहे. छान अशी मूर्ती साईडने दाखवतो. आपण आलो धारावीचा गणपती बघायला. धारावीचा दक्षिण राजा म्हणून आहे. छान अशी गणपती आहे. खाली बघू शकता. आणि तसंच कमळावरती बाप्पा विराजमान झाले आहेत. नाही तर मागे लाईट लावल्यामुळे अजून भारी वाटतं. छान दिसतं ते. खूप मस्त बनवले गणपती. खूप छान आहे. आता आपण आलो धारावीचा विघ्नहर्ता बघायला. हे बघा कशा एवढं याच्यावरती बॅलन्स केली ती मूर्ती. खूप छान अशी बॅलन्स केली आहे मूर्ती. काय भारी वाटतं. किलर आहे ना. हां छान अशी. सो फायनली 8 वाजलेत आणि आत्ता अशी मी बदलापूरला पोचलो आहे. सकाळी 8:30 वाजता निघालेलो आणि करेक्ट 12 तास 8:30 म्हणजे ऑलमोस्ट 12 तास पकडूया. 11:30 तास 12 तास. सो आत्ताशी जस्ट मी बदलापूरला पोचलो आहे. आता फ्रेश बीच होतो, थोडा फ्रेश होतो. खूप दमलो आहे आणि भेटू तुम्हाला फ्रेश बीचवरून भेटू. चलो 8 वाजता घरी पोचलो. त्याच्यानंतर जेवलो आणि आता बोलूया व्हिडिओ एंड करूया. सो व्हिडिओ एंड करण्यासाठी आला. सो जेवण बिवण झालं, सगळं केलं मस्त. आणि पुरणपोळीचा सारभात बनवला होता. आमच्या इकडं खूप फेमस आहे, गडावरती माहितीच असेल. सो ते सगळं खाल्लं. आता वाजलेत 9:49 झाले. जो बोललो व्हिडिओ एडिट करूया. सो व्हिडिओ एडिट करायच्या आधी बोललो एंड करूया. सो एंड करण्यासाठी मी आता व्हिडिओ बनवतो आहे. सो टोटल आज सकाळी गेलो होतो आणि ऑलमोस्ट तुम्हाला तर वॉचमध्ये दिसेल की नाही माहिती नाही, सम अराउंड 28,733 स्टेप्स चालला सकाळपासून. म्हणजे उठलो, फ्रेश बीश झाला आणि निघालो, घड्याळ घालून निघालो तेव्हापासून ते आता घरी येईपर्यंत. सो ऑलमोस्ट 28,733 स्टेप्स चाललो आहे. त्याच्यामध्ये सायन्स स्टेशनपासून आम्ही अँटॉफिल कवर केलं, माटुंगा कवर केलं, माहीम कवर केलं, लेबर कॅम्प कवर केलं, त्याच्यानंतर वडाळा कवर केलं, लेबर कॅम्प धारावी कवर केलं, सायन कवर केलं. एवढे सगळे गणपती कवर केले आहेत. सो ही सगळी व्हिडिओ त्याची होती. सो तुम्हाला कसे वाटले गणपती, कसं काय होतं. आणि सगळे गणपती मस्त छान छान फेमस गणपती आहेत, ते सगळे आपण कवर केले ते. सो तुम्हाला कशी वाटली आपली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगाल. आणि आवडले असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. खूप साऱ्या मंडळांनी म्हणजे मी व्हिडिओ काढत होतो तेव्हा त्यांनी मला विचारलं कोणता चॅनल आहे काय, आणि तेव्हाच आपला चॅनल पण सबस्क्राईब केला आहे. सो तुम्ही पण करा यार, वाढवा आता, सबस्क्रायबर वाढवा.
दाखवा आपली पॉवर दाखवा, कमान. सो आता बघू नेक्स्ट गणपती आम्ही कुठे जाणार आहे. आणि सिरियसली थँक्स टू सागर, ज्यांनी म्हणजे आमची ओळखच गणपतीमध्ये झाली. गणपतीच्या आगमनाच्या टायमाला आम्ही भेटलो होतो आणि तेव्हा आम्ही बोललो, तेव्हाच आमची चांगली ओळख झाली. आणि अशी मैत्री झाली की जे पण गणपती जे आम्हाला दाखवले ते सगळे सागरने दाखवले. कारण का मी ह्या साईडचे गणपती कधीच बघितले नव्हते. हे साईडचे गणपती मला माहिती पण नव्हते. मला माहिती होतं परेल, चिंतामणी, लालबाग तो एरिया, त्याच्यानंतर पुढे आपलं काय ते खेतवाडी, ते सगळे गणपती माहिती होते. इकडचे गणपती मला काहीच माहिती नव्हते. हे सगळे सागरने दाखवले. सो थँक्स टू सागर, ज्याने आम्हाला गणपती दाखवले. आणि होप सो ही व्हिडिओ तो पण बघेल आणि त्याचा पण चॅनल आहे, ते पण मी सांगितलं आहे, तो त्याला पण सबस्क्राईब करा. होप सो तो त्याला सांगितलं आता पुढचा प्लॅन बघ, कुठे जायचं, काय जायचं आहे सांग आम्हाला. तो फक्त म्हणजे तो सगळा प्लॅन बनवतो आणि आम्ही जायचं काम करतो. कारण का त्याला जास्ती माहिती आहे, एरिया माहिती आहे, कुठून म्हणजे बघा ना, पूर्ण आम्ही आज अँटोफिल आज त्याच्यामुळं माहिती पडलं, वडाळा त्याच्यामुळं माहिती पडलं. म्हणजे फक्त माहिती होतं स्टेशन माहिती आहे, जवळपासचा एरिया माहिती आहे, एवढं नव्हतं माहिती. आज पूर्ण माटुंगा लेबर कॅम्प, माहीम, 90 फीट धारावीची गल्ली सगळं त्यांनी दाखवलं. आज धारावीमध्ये कुठे मार्केट आहे, काय मार्केट आहे, सगळं म्हणजे A to Z. एवढं मी कधीच मुंबईमध्ये असं फिरलो नाही आहे, ते पण आतून म्हणजे डिटेलमध्ये असं रोडवरनं ही धारावी आहे, ही सायन आहे, हे माहिती आहे. एवढं डिटेलमध्ये त्याच्यामुळे फिरलं. सो थँक्स टू सागर. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. दुपारी पण आम्हाला त्यांनी खूप छान सायन कोळीवाड्यामध्ये खूप छान ठिकाणी आम्हाला जेवायला नेलं. पराठा घेतले होते 2 कोळीवाडा, चावल असं काहीतरी नाव आहे, फेमस आहे तो बोलला. आता मला आठवत नाही, तेव्हा तो बोलला होता. गुगलवर टाकलं तर गुगलवर पण ते नाव भेटेल. सीवरनंच काहीतरी आहे. आपलं गुरुद्वारा आहे ना सायन कोळीवाड्याचा, मोठा गुरुद्वारा त्याच्या बाजूलाच आहे. सो तिथंच आहे. तुला ऑनलाईन पण तिथून ऑर्डर येतात. चॉल कॉर्नर का चावल असं काहीतरी होतं, तर मला पण नाही येते. आणि तेव्हा एवढी भूक लागली होती, मग ते व्हिडिओ बनवायचं विसरलो मी. सो ते सांगायचं बाकी राहिलं आहे, ते पण आपण याच्यामध्ये सांगून टाकलं. सो मस्त होतं तिथलचं पण जेवण. छोले भटुरे पण मस्त होते, आवडलं ते सगळं खाल्लं, पाणी पिलं आणि मग तिथून निघालं. आणि मग पुढे गणपती बघत गणपतीच्या याच्यामध्ये एवढं झालं की ते व्हिडिओ घ्यायचंच राहिला मला. सो अगेन वन्स अगेन थँक्स टू सागर. आणि भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. तो कुठे नाही तर बघूया, वेट करूया आता. आणि त्याला पण काम बीम आहे थोडा, तो पण मुला मित्रांकडे गणपतीला जायचं. ठीक आहे, एवढे कवर केले, खूप झाले. म्हणजे बघा तुम्हीच काउंट करा किती गणपती. मी पण नाही काउंट केले, स्टार्टिंगला केले, नंतर नाही झालं आपल्याकडे काउंट, विसरलो. ठीक आहे, चलो देन, टेक केअर, बाय बाय. आणि पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.